काल आपण ह्याचा ब्लॉक मुवमेंटचा केला, ब्लॉक ट्रान्सफर. ब्लॉक ट्रान्सफर. ब्लॉक ट्रान्सफर म्हणजे काय? तर मेमरी ब्लॉक B1 मधून मेमरी ब्लॉक B2 ला डेटा ट्रान्सफर करायचा. आता ह्या मेमरी ब्लॉकला आपण मला वाटतं 30H ऍड्रेस घेतला होता. इथं डेटा घेतला होता समजा 10. 31 सेकंड ऍड्रेस, इथं दुसरा डेटा घेतला. 32 थर्ड ऍड्रेस, इथं तिसरा डेटा, असं करत 39 पर्यंत गेलो आपण. म्हणजे 10 डेटा व्हॅल्यूज आपण घेतल्या. तर हा डेटा आपल्याला कुठे दिसला पाहिजे? 50 ऍड्रेसला दिसला पाहिजे. हा डेटा 51 ला दिसला पाहिजे. हा डेटा 52 ला दिसला पाहिजे. असं करत हा डेटा, शेवटचा डेटा 59 ला दिसला. हे ऍड्रेस आहेत, ही इकडचे ऍड्रेसेस आहेत. हे ऍड्रेसेस आहेत आणि इकडे आहे तो सगळा डेटा आहे. हा डेटा आहे. ठीक आहे. तर आपल्याला या ऍड्रेसचा डेटा म्हणजे 10 हा या ऍड्रेसला पाठवायचा आहे, 50 ला पाठवायचा. म्हणजे इथं आपल्याला 10 दिसलं पाहिजे. ह्या ऍड्रेसचा डेटा 11 ह्या ऍड्रेसला दिसला पाहिजे, कॉपी झाला पाहिजे. ह्या ऍड्रेसचा डेटा ह्या इकडे कॉपी करायचा 12. असं करत सर्व डेटा व्हॅल्यूज इकडून तिकडे कॉपी करायचे. ह्याला म्हणायचं ब्लॉक ट्रान्सफर. करेक्ट? त्यासाठी आपण काय केलं? हा ब्लॉक सुरुवात स्टार्ट कुठं होतो? तर 30 ऍड्रेस. तर हे 30 आपण R0 मध्ये घेतलं आणि डेस्टिनेशन ब्लॉक जिथं आपल्याला डेटा न्यायचा आहे त्याचा स्टार्ट ऍड्रेस आहे 50. तिथं मी R1 मध्ये हा ऍड्रेस घेतला. ठीक आहे. तर ह्याला सोर्स ब्लॉक म्हणायचं. B1 हा सोर्स झाला, सोर्स ब्लॉक. म्हणजे इथून डेटा निघणार आणि इथं पोहोचणार, ह्या ब्लॉक मध्ये पोहोचणार. हे डेस्टिनेशन ब्लॉक. ठीक आहे. सोर्स ब्लॉक स्टार्टिंग ऍड्रेस म्हणजे 30 तो R0 मध्ये लोड करायचा. डेस्टिनेशन ब्लॉक स्टार्टिंग ऍड्रेस म्हणजे 50 हा R2 मध्ये, R1 मध्ये हा ऍड्रेस लोड करून घ्यायचा. तर आपण इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मेथड वापरणार. ठीक आहे. त्यासाठी मी काय केलं? मूव R0 हॅश 30H हा ऍड्रेस इथं लोड करून घेतला. तसंच डेस्टिनेशन ऍड्रेस, स्टार्टिंग ऍड्रेस मूव R1 हॅश 50H हा लोड केला. त्यानंतर मूव R4 कुठलाही रजिस्टर वापरा तुम्ही एखादं. त्याच्यामध्ये किती डेटा व्हॅल्यूज आपल्याला ट्रान्सफर करायच्या? म्हणजे 10 डेटा व्हॅल्यूज आहेत, 10 पासून 19 पर्यंत, म्हणजे 10 डेटा व्हॅल्यूज. 10 ला आपण हेक्साडेसिमल मध्ये 0A म्हणतो. ठीक आहे. तर R4 मध्ये 0A लोड केला. त्यानंतर आता मी डेटा ट्रान्सफर चालू करणार. करेक्ट? मूव A, ऍड्रेस ऍट R0. व्हॉट इज ऍड्रेस ऍट R0? 30. ह्या ऍड्रेसचा डेटा ए मध्ये कॉपी करायचा म्हणजे 10. 10 हा डेटा ए मध्ये येईल. या ऍड्रेसचा डेटा 30 हा ऍड्रेस आहे, ह्या ऍड्रेसचा डेटा म्हणजे 10 हा ए मध्ये येईल. तो ए मधनं आपण कुठं कॉपी करायचा आहे? ऍड्रेस ऍट R1. ऍड्रेस ऍट R1 इज 50. ह्या ऍड्रेसला कॉपी करायचं. ए मधनं त्या ऍड्रेसला कॉपी करायचं. अगोदर ए मध्ये आणायचा, 30 मधनं ए मध्ये आणायचा डेटा आणि ए मधनं 50 ऍड्रेसला कॉपी करायचा. करेक्ट? हे झाल्यानंतर मग हा ऍड्रेस पुढे इन्क्रीमेंट करायचा, पुढे न्यायचा. INC R0 मधला ऍड्रेस 1 न पुढे ने. INC R1 मधला ऍड्रेस 1 न पुढे ने. बरोबर आहे. डिक्रीमेंट, आता एक डेटा व्हॅल्यू ट्रान्सफर झाली की हा आपला काउंटर आहे 10चा. आपल्याला 10 डेटा व्हॅल्यूज ट्रान्सफर करायच्या. हा काउंटर 1 न खाली आणायचा. डिक्रीमेंट
डिक्रीमेंट R4, डिक्रीमेंट R4. एक डेटा ट्रान्सफर झाली की काउंटर 1 न खाली येणार, दुसरा डेटा ट्रान्सफर झाली की काउंटर परत 1 न खाली येणार. असं करत काउंटर काय होणार, 10 कडनं 0 कडे येणार. आणि आपण चेक करणार, जोपर्यंत 0 होत नाही, जम्प इफ नॉट 0, जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत रिपीट कर किंवा लूप कर. जम्प इफ नॉट 0, लूप. काय 0 होत नाही, जोपर्यंत R4 0 होत नाही, कारण JNZच्या अगोदर आपण डिक्रीमेंट R4 वापरलेलं आहे. तर जोपर्यंत R4 0 होत नाही तोपर्यंत हे रिपीट कर. आता पुढचा ऍड्रेस येणार, बरोबर आहे, कारण आपण INC R0 INC R1 म्हटलेले. INC R0 म्हणजे 30चं 31 केलं त्यानं, INC R1 म्हणजे 50चं 51 केलं. आता पुढच्या वेळेस काय होणार, 31चा डेटा ए मध्ये येणार, ए मधनं 51ला ट्रान्सफर केला. असं प्रत्येक वेळेस पुढचा ऍड्रेस ऑटोमॅटिकली घेतला जाईल. असं 10 वेळा ह्या लूप मध्ये ते फिरणार कंट्रोलर. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रोग्राम आहे. गाडगे समजलं काय? हो सर. ओके, लिहून घ्या प्रोग्राम. फक्त आपल्याला काय करावं लागतं, ह्या प्रोग्रामच्या अगोदर, म्हणजे हा प्रोग्राम इथे सुरुवात झाला, याच्या अगोदर आपल्याला हा डेटा जो आहे 10:30 मध्ये घ्यावा लागेल, 11:31 मध्ये घ्यावा लागेल, 12:32 मध्ये घ्यावा लागेल, असं करत जावं लागेल. करेक्ट. त्यासाठी एक इन्स्ट्रक्शन आहे, मूव्ह 30H, कॉमा हॅश, हा डेटा 10H, मूव्ह 31H, कॉमा हॅश 11H. असं तुम्हाला 10 इन्स्ट्रक्शन्स लिहावे लागतील. मूव्ह 32H, कारण डेटा घ्यावा लागेल ना अगोदर ऍड्रेसला, 12H. असं कंटिन्यू करा. शेवटचं 39H, लास्टला काय, मूव्ह 39H, कॉमा हॅश 19H, कॉमा हॅश 19H. हे इन्स्ट्रक्शन अगोदर सगळे येऊ द्या वर, 10 इन्स्ट्रक्शन, आणि हे झाल्यानंतर मग हा प्रोग्राम तुमचा चालू. हा सगळा प्रोग्राम तुमचा येईल परत. अगोदर हे इन्स्ट्रक्शन्स येतील डेटा घ्यायचे, आणि त्यानंतर मग तुमचा प्रोग्राम येईल. ठीक आहे, गाडी करून दाखवू शकता? हा प्रोग्राम करते सर. प्रोग्राम टाईप करा तुम्ही. करेक्ट.
करेक्ट. आता प्रोग्राम राहिलेला. स्पेस टाक मूव नंतर. एक स्पेस पाहिजे. लूप वर लिहायचं राहिलंय का? मूव एच्या ठिकाणी. लूप कुठं करतोय आपण? मूव ए. इकडचं इन्स्ट्रक्शन. मूव ए ऍड्रेस ऍट R0. मूव ए कॉमा ऍड्रेस ऍट R0. त्याच्या डाव्या बाजूला, मूवच्या डाव्या बाजूला लिहायचे ते. हा तिथं टाका. लूप लूप. कोलन डबल डॉट टाकायचं. आपण रिपीट वगैरे लिहित नव्हतो का? त्या सारखंच आहे. ते बरोबर आहे की. JNZ लूप आहे ना बरोबर. ते तर लागणारच इन्स्ट्रक्शन. फक्त लूप म्हणजे कुठं लूप करायचं ते आपल्याला सांगावं लागतं. हा ठीक आहे. आता हे करा बिल्ड. ओके. डिबग. आता इथं ऍड्रेसेस सिलेक्ट करा. इंटरनल रॅम 30H. आता स्टेप करत जावा. प्रत्येक ऍड्रेसला डेटा जातोय का बघा. आता खाली 31, 32 स्टेप जातोय. प्रत्येक ऍड्रेसला डेटा ट्रान्सफर व्हायला लागलाय. करा की स्टेप. पुढे पुढे जाऊ दे डेटा सगळं. 18, 19. आता 30च्या ठिकाणी 50 करा. 50. आता हाच डेटा आपल्याला 50 ला दिसला पाहिजे. हा आता स्टेप करत राहा कंटिन्युअस. करा कंटिन्युअस स्टेप करत राहा. आला का डेटा पहिला 50 ला. आता 51 ला येईल. करा स्टेप. स्टेप करत राहा. डेटा सगळा ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत.
येस. गाडगे कळालं? हो. आपण डेटा लिहिला होता 30 ते 39 मध्ये आणि डेटा आता कुठं अपिअर झाला तो तर 50 ते 59 या ऍड्रेसला ट्रान्सफर झाला डेटा. त्याला म्हणायचं ब्लॉक ट्रान्सफर. ठीक आहे. त्यानंतर अजून एक प्रोग्राम आहे ब्लॉक एक्सचेंज. 2 ब्लॉक मध्ये वेगवेगळा डेटा आहे. 30 ते 39 मध्ये वेगळा डेटा आहे आणि 50 ते 59 मध्ये वेगळा डेटा आहे समजा. तर मला 30 ते 39 चा डेटा 50 ते 59 ला गेला पाहिजे आणि 50 ते 59 चा पूर्वीचा डेटा हा 30 ते 39 मध्ये ट्रान्सफर झाला म्हणजे एक्सचेंज म्हणायचं त्याला. ब्लॉक एक्सचेंज म्हणायचं. ते आपण बघू. अगोदर तुम्हाला कन्सेप्ट सांगतो त्याचा. कन्सेप्ट क्लिअर झाला की मग प्रोग्राम लिहिता येतो आपल्याला आणि प्रोग्राम कळतो. हा ब्लॉक B1 आहे आणि हा B2 आहे. ह्याला मेमरी ब्लॉक म्हणतात. ठीक आहे. वाटलं की तुम्ही असे चौकोन करून घेते. ऍड्रेस लिहितो मी. थर्टी ठीक आहे. तसंच इकडे त्या बाजूला पण ऍड्रेस. फाईव्ह 051 हे सगळे ऍड्रेसेस आहेत. इथं समजा मी डेटा घेतला 10, 11, 12, 13,
14, 15, 16, 17, 18 आणि 19. आणि या बाजूला वेगळा डेटा घेतला. 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38 आणि 39 हा डेटा घेतला. या ऍड्रेसला वेगळा डेटा आहे आणि या ऍड्रेसला वेगळा डेटा. आता एक्सचेंज म्हणजे काय होणार? 30च्या ठिकाणी 10 जाणार आणि 10च्या ठिकाणी 30 येणार. हा डेटा एक्सचेंज होणार. 11च्या ठिकाणी 31 जाणार, 31च्या ठिकाणी 11 येणार. हा डेटा एक्सचेंज होणार दोन्ही मध्ये. गाडगे कळालं? हो सर. 30 जाणार 10च्या ठिकाणी आणि 10 जाणार 30च्या ठिकाणी. 11 जाणार 31च्या ठिकाणी, 31 येणार 11च्या ठिकाणी. त्याला म्हणायचं डेटा एक्सचेंज. ठीक आहे. अशा प्रकारे डेटा एक 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 व्हॅल्यू एक्सचेंज होत जाईल. अशा प्रकारचा आपल्याला प्रोग्राम लिहावा लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 30 मधनं डेटा घ्यावा लागेल. 30 मधला डेटा कुठेतरी ट्रान्सफर करावा लागेल एक्स ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर 50चा डेटा 30ला ट्रान्सफर करावा लागेल आणि मग एक्स हा डेटा 50ला ट्रान्सफर करावा. काय केलं मी? 30चा डेटा एका ठिकाणी अगोदर ट्रान्सफर करून घेतला एखाद्या रजिस्टर मध्ये. 50चा डेटा मग मी 30ला नेला. तुम्ही म्हणताल 30चा डेटा जाईल की? गेला तर चालतंय, कारण आपण एक्स मध्ये आपण तो आणून ठेवलेला आहे डेटा. आता 50चा डेटा 30ला गेला आणि एक्स हा डेटा आपल्याला 50ला न्यायचा आहे. करेक्ट? 50चा डेटा 30ला तर गेला ऑलरेडी. 30चा डेटा एक्स मध्ये आहे. एक्सचा डेटा 50ला नेला. झालं का डेटा एक्सचेंज? करेक्ट? त्याला म्हणायचं डेटा एक्सचेंज. तुम्ही जर डायरेक्टली 30चं 50ला नेलं असतं तर काय झालं असतं? 50चा डेटा डिस्ट्रॉय झाला असता. किंवा डायरेक्ट 50चा डेटा 30ला आणला असता तर 30चा ओरिजिनल डेटा डिस्ट्रॉय झाला असता आणि त्या ठिकाणी 50चा डेटा दिसला असता. परंतु आपल्याला 30चा डेटा सुद्धा 50ला न्यायचा आहे, म्हणून आपण अगोदर काय करतो? 30 मधला डेटा एका ठिकाणी सेव्ह करतो, मग 50चा डेटा 30ला आणतो डायरेक्टली आणि मग तो सेव्ह केलेला डेटा 50ला ट्रान्सफर करतो. झालं. त्याला म्हणायचं डेटा एक्सचेंज. एक लॉजिक आहे. लॉजिक सांगितलं तुम्हाला. लॉजिक महत्वाचं असतं. नंतर मग प्रोग्रामिंग आलं. मग आता कुठला इन्स्ट्रक्शन वापरणार? तो पुढचा भाग झाला. मग सारखं तुम्ही मूव 30H कॉमा हॅश 10H हे करत जावा. त्यानंतर मूव 50H हे तर पण डेटा भरायचा आपल्याला. 50H कॉमा हॅश 30H हा डेटा भरलाय आपण. हे पण करत जावा. आणि हे झाल्यानंतर मग आपला खरा प्रोग्राम चालू झाला. मूव R0 कॉमा हॅश इथं 30 तुम्हाला कन्फ्युज होईल. हा ऍड्रेस पण आपण 30-31च घेतलेला आणि डेटा पण इथं 40 करा वाटलंच तर 30च्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. हा ऍड्रेस नाहीये, डेटा आहे. हे सगळे डेटा व्हॅल्यूज 40 करा, काय फरक पडत नाही. तर आपण 30-31 ऍड्रेसेस पण घेतलेले, त्यामुळं डेटा आणि ऍड्रेस कन्फ्युज होऊ नये. मग सर्विस लिहायचं R1 कॉमा हॅश, थोडासा फरक आहे, 50H मूव R4 कॉमा हॅश 0AH. 10 डेटा व्हॅल्यूज आपल्याला एक्सचेंज करायच्या. ट्रान्सफर नाही बरं का, आता ब्लॉक एक्सचेंज आहे. ब्लॉक ट्रान्सफर वेगळं आणि ब्लॉक एक्सचेंज वेगळं. आता इथनं मी लूप टाक.
मूव ए ऍड्रेस ऍट R0. 30चा डेटा ए मध्ये घेतला. तो डेटा मी कुठल्या तरी एका रजिस्टर मध्ये सेव्ह करतो. मूव ए R2 कॉमा ए मधनं R2 ला कॉपी केला. करेक्ट. आता तो डेटा सॉरी R1 मधला डेटा ए मध्ये घेतो. नंतर तो 30 ला कॉपी करतो. मूव इकडच्या बाजूला घेतो. काय केलं मी, 30चा डेटा ए मध्ये घेतला, ए मधनं R2 ला ट्रान्सफर केला. आता 50चा डेटा ए मध्ये घेतो, तो 30 ला ट्रान्सफर करतो. करेक्ट. त्यानंतर आता R2 मधला डेटा परत ए मध्ये घेतो आणि तो R1 ला ट्रान्सफर करतो. ए कॉमा R2 मधनं ए मध्ये घेतला आणि तोच डेटा परत कॉपी करतो ऍड्रेस ऍट R1. ए मधनं तो R1 ला ट्रान्सफर. ठीक आहे. मग अशी जे लॉजिक सांगितलं तुम्हाला, 30 मधला डेटा घेणार, तो कुठेतरी एका जागी सेव्ह करणार मी, R2 मध्ये सेव्ह केला. त्यानंतर 50 मधला डेटा घेणार, तो ए मध्ये कॉपी करणार, तो 30 ला मी कॉपी करणार. आणि 30चा जो तात्पुरता डेटा सेव्ह केला होता, तो डेटा मी आता 50 ला कॉपी करणार. हेच प्रोसिजर केले, फक्त इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले. परत नंतर नेहमीच आपलं INC R0, INC R1, INC R1, DEC R4, jump if not 0 to loop. Jump if not 0 to loop. हे एवढा प्रोग्राम तुम्हाला कळायला पाहिजे बघा, हा आणि हा पार्ट एवढा, हा महत्वाचा. परत एकदा बघा, हे एवढंच प्रोग्राम बघा. व्हॉट इज ऍड्रेस ऍट R0? 30. 30 या ऍड्रेसचा डेटा ए मध्ये आणला, ए मधनं तो कॉपी केला R2 ला, तात्पुरता सेव्ह करून ठेवला. 50 मधला डेटा, ऍड्रेस ऍट R1 म्हणजे 50 मधला डेटा ए मध्ये आणला, तो ऍड्रेस ऍट R0 म्हणजे 30 ला कॉपी केला. म्हणजे 50 मधनं आणला आणि 30 ला कॉपी केला. 30चा जो डेटा होता मी तात्पुरता R2 मध्ये ठेवलेला, तो परत ए मध्ये आणला आणि ए मधनं तो 50 ला ट्रान्सफर केला. एक डेटा एक्सचेंज पूर्ण झालं. मग मी पुढच्या ऍड्रेसला गेलो, INC R0, INC R1, म्हणजे 30चे 31 होणार, 50चे 51 होणार. ऍड्रेसेस पुढची झाली. आणि एक डेटा एक्सचेंज झाली की आपण काय म्हणतो, काउंटर जो आहे तो एक न खाली येतो. ठीक आहे. प्रत्येक डेटा एक्सचेंजला काउंटर एक न खाली येणार. जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत आपण हे कंटिन्यू करणार त्या लूप मध्ये. ठीक आहे. सो दिस इज युअर प्रोग्राम. थोडस आता टफ प्रोग्रामिंग मध्ये चाललो आपण. सोपे प्रोग्राम भरपूर घेतले आपण, आता हे टफ प्रोग्रामिंग मध्ये थोडस चालू. गाडगी कळालं का हे? हो. ओके.
सुरव से समजते? हो सर. ठीक आहे. सुरव से आता तुम्ही टाईप करा प्रोग्राम बघा. स्क्रीन शेअरिंग करा आणि टाईप करा.
30H ना, 30H R0 मध्ये. गॅप पडला ऍड्रेस ऍट R0. नाही, चुकलं काय तर. प्रोग्राम चुकतोय.